ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पाणी हेच जीवन आहे, पाणी नसेल तर जीवन नाही। पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, याची खरी प्रचिती बिलगाव हेंद्रायपाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यामधला जीवघेणा प्रवास आणि भटकंती पाहून येते। गर्भवती महिला देखील पाण्यासाठी जीव मुठीमध्ये धरून प्रवास करतायत। दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रायपाडा गावामधील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तसेच दडगाव बिरसा फायटर्सचे सुरतान पावरा, ब्याना पावरा, वागऱ्या पावरा तसेच कुशाल पावरा, बिरसा फायटर्सचे शहादाचे सुनील मुसळदे तसेच बापू पवार, चंद्रसिंग सोनोने, अंबर सोनोने, हिलाल पवार आदींसह बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी तसेच जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रायपाडा गावामधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। डोंगर दऱ्यामधनं पिण्याच्या पाण्यासाठी यांची वनवन सुरू असते। हंडावर पाणी दूरवरनं आणावं लागतं। डोंगर दऱ्यांची एवढी बिकट वाट आहे की हंडावर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो, घरामध्ये अर्धा हंडाच पाणी पोहोचतं। हर घर नलचा दिंडोरा पिटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवत आहे। या योजनेमधनं प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे। प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणं हा मुख्य उद्देश असला तरी हेंद्रायपाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे, पाणी मात्र पोहोचलंच नाहीये। या पाड्यांची एकूण 130 पेक्षा अधिक लोकसंख्या आहे। हेंद्रायपाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीमधील एक पाडा आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हेंद्रायपाडा इथे ही योजना पोहोचलीच नाहीये। पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी आणि गुरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळेल, अशा अनेक समस्या सुटणार आहेत। तरी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रायपाडा इथे पाण्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रायपाडा, अडीखुडीपाडा या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची 78 वर्षे होऊन सुद्धा या गावामध्ये शाळा नाही, अंगणवाडी नाही, वीज नाही, पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही। आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे। ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजिरवाणी बाब आहे। आमच्या या जिल्ह्यामध्ये पेसा निधी असो किंवा इतर निधी असो, करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावधींचा निधी दरवर्षी येत असतो। मग हा निधी जातो तरी कुठं, हा प्रश्न निर्माण होतो। बिलगाव या हेंद्रायपाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोक अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत, खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही। म्हणून आजही आमची लोक विकासापासून वंचित आहेत। म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा। रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील। म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत। याबाबत माननीय CO साहेबांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व,
व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.